करून पुण्यात 800 शिक्षकांचं शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सध्या सुरू असल्याचं समजतंय। पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते। संस्था आणि न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही, नियुक्ती दिली नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा या सध्या आंदोलकांनी दिलेला आहे। तर या आंदोलकांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूयात। पवित्र पोर्टल मार्फत 800 शिक्षकांची रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती झालेली आहे, मात्र ते पात्र असून त्यांना नियुक्तीपत्र देत नसल्याने पुण्यातल्या प्रशासकीय इमारतीसमोर हे सगळे शिक्षक जे आहेत ते बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन आहे आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उठणार नाही अशी सगळी या आंदोलकांची मागणी आहे। आपल्यासोबत तिथले हे आंदोलक आहेत। काय मागणी आहे तुमची? 25 फेब्रुवारी 2024 मध्ये आमची लिस्ट लागली, त्यामध्ये आम्ही जवळपास 645 स्टुडंट सिलेक्ट झालो आणि तेव्हापासून आम्ही आयुक्तालयाच्या कोर्टाच्या इकडे तिकडे फेऱ्या मारत आहोत, तरी पण आमची दखल कोणीही घेत नाहीये। सर, आम्हाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर नियुक्ती पाहिजे, कारण आम्ही आयुक्तांकडे जातो तर न्यायालयीन प्रकरण म्हणून आम्हाला हुलकावून लावतात। आता दोन्ही म्हणावं लागेल सर, कारण दोन्हीकडून आम्हाला काहीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही येत। आमची निवेदनं देऊन झाली पण कोणीच आमची दखल घेत नाही आतापर्यंत। त्याच्यामुळे आम्हाला एकच मागणी आहे आमची की आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्या। जवळपास आता 14 वर्षानंतर ही सर्वात मोठी भरती झाली होती आणि भरती झाल्यानंतर जास्त किंवा हायर मार्कवाले जे शिक्षक आहेत तेच रयतला सिलेक्टेड झालेले होते। म्हणजे टॅलेंटेड सगळं शिक्षक या ठिकाणी निवड झाली असून देखील शिफारसपात्र होऊन देखील यांना 6 महिन्यापासून नियुक्तीपासून वंचित ठेवलेलं आहे। ज्यावेळी आपण संस्थेकडे जातो आम्ही सगळी लोक विनंती करतो त्यांना, त्यावेळी ते शासनाकडे बोट दाखवतात, शासनाकडे ज्यावेळी जातो तेव्हा ते संस्थेकडे बोट दाखवतात आणि जर न्यायप्रविष्टच गोष्ट होती तर मुलांना त्या ठिकाणी शिफारस पात्र करण्याचा काही हेतूच त्यांना म्हणजे लक्षात येत नाहीये। जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर आमरण उपोषणाची तयारी सुद्धा या शिक्षकाने दाखवलेली आहे आणि तसं करण्याची वेळ सरकारने या शिक्षकावर आणू नये हे सगळे आपल्या अपेक्षा असणार आहेत। मात्र सरकार कसं पाहतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आता आपण बघत आहोत शिक्षक भरती पवित्र पोर्टल अपडेट। तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेअर नक्की करा। बघा, रयतमध्ये निवड अभियोग्यताधारक ह्यांचं आंदोलन पेटलेलं आहे, त्याचा व्हिडिओ आताच आपण बघितलेला आहे। यापूर्वीसुद्धा रयतच्या संदर्भामध्ये मी आपल्या चॅनलला 3-4 व्हिडिओ टाकले होते आणि अभियोग्यताधारकामध्ये रयतच्या अभियोग्यताधारकामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न मी केला होता। त्याच्या माध्यमातून मी हेही सांगितलं होतं की जोपर्यंत आपण आपली गरज त्या ठिकाणी दाखवणार नाही तोपर्यंत हे लोक स्वतःहून कोणतंही कार्य आतापर्यंत कार्यालयानं कोणतीही लिस्ट ही स्वतःहून लावलेली नाही आहे। त्याच्यामुळे मला मागच्या व्हिडिओमधून आपण हे स्पष्ट केलं होतं आणि खूप एक कौतुकास्पद गोष्ट या अभियोग्यताधारकांनी केलेली आहे की एवढ्या मोठ्या संख्येने जमून त्या ठिकाणी स्वतःचं एक असं भगीरथी आंदोलन उभारलेलं आहे आणि नक्कीच या आंदोलनामधून त्यांना यश मिळणार आहे। आणि रयतला अशा कोर्टाच्या कचाट्यामध्ये रयत जे निवड झाले रिकमेंड झालेले विद्यार्थी आहे त्यांना अशा कोर्टाच्या कचाट्यामध्ये अडकवायचं असतं तर या रयत संस्थेने पोर्टलला जागा द्यायच्या नसत्या किंवा प्रशासनाने सुद्धा आगामी गोष्टी लक्षात घेऊनच रयतला रिकमेंडेशन विद्यार्थ्यांना द्यायचं असतं। पण हे सगळं काय म्हणू तर हा एकदम भोंगळ आणि एकदम आपल्याला गोंधळलेला असा आपला कारभार दिसत आहे। सगळी व्यवस्थाच बारगळल्यासारखी आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे। म्हणून अत्युच्च गुणवत्ता असतानासुद्धा आपल्या या रयतमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आणखी नियुक्तीसाठी एवढं मोठं आंदोलन उभारावं लागत आहे। आणि नक्कीच नियुक्ती जर समजा रयतमध्ये होत नसेल तर माझं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांचं किमान समायोजन तरी करून द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे।
लक्षात घ्या. तर त्यासाठी सुद्धा यांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना हे दाखवून देणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. जर समजा नियुक्ती होत नसेल तर तुम्ही आम्हाला समायोजन तरी करून द्या, हा एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे. तर आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरू ठेवावं. आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आणि हे आंदोलन आणखी मजबूत आणि आणखी प्रॉपर पेटवण्याचं कार्य करूया. आणि जे विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे खरोखरच त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. आणि आपल्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण म्हणजे झाल्याच पाहिजे या पद्धतीने तुम्ही आंदोलनाची धुरा सांभाळलेली आहे. त्यासाठी पुनश्च एकदा तुमचं कौतुक सर्व विद्यार्थ्यांचं. सोबतच मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. बघा, 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये TET, TAIT, MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस ह्याच्यावर आपण 98% सूट देत आहोत. तर जे पोरं आगामी TETची TAITची तयारी करत आहे, बघा काही लोक म्हणत आहे की आगामी TET TIT होईल का, तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो TET ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नियोजित आहे. वेळेवर मित्रांनो अभ्यास होत नसतो, म्हणून निगेटिव्ह विचार आणि शक्तीपासून दूर राहा. लक्षात घ्या, TET ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर TAITची गोष्ट जर करतो म्हटलं तर TAIT नोव्हेंबर-डिसेंबर 2024मध्ये ही प्रस्तावित आहे. नोटिफिकेशन कोणत्याही क्षणी तुमच्यावर येऊन धडकू शकते, त्याच्यामुळे आपण आपल्या तयारीमध्ये अभ्यासामध्ये असणं जरुरी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर त्यासाठी आपण 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अत्यंत गरजू म्हणा गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण TET, TAIT, MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षांवर 98% सूट देत आहोत. त्याच्यात तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर मिळेल, सर्व PYQ मिळेल, ई-बुक्स मिळेल, टेस्ट सिरीज मिळेल, नोट्स मिळेल, PDFs मिळेल. ह्या सर्व गोष्टी त्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. खाली या ठिकाणी माझा नंबर दिलेला आहे. काही अडचणी असेल, बॅच संबंधी विचारायचं असेल तर या नंबरला व्हॉट्सॲप करा, फोन करा. मी तुमच्या प्रत्येक अडचणीचं निराकरण करण्याचं कार्य करेल. बघा, सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता असते. या बॅचच्या नियमित नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करून व्हिडिओ सर्वांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही कोणतीही पेड ऑनलाईन बॅच जर घेतली तर त्यामध्ये परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत मिळेल. आणि सोबत आपल्या बॅचमध्ये काय काय मिळेल, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल, ई-बुक्स मिळेल, PDFs मिळतील, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल आणि व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ते ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे, व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल. आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून TET, TITमध्ये आणि 2022च्या शिक्षक भरतीमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे, नोकरीवर रुजू झालेले आहे. त्यांचे व्हिडिओ आणि त्यांचे एक अभिप्राय, त्यांचे फोटोज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबला टाकले आहे. आपल्या यूट्यूब कम्युनिटीमध्ये त्यांचे शेकडो फोटो आपण टाकलेले आहे, अभिप्राय टाकलेले आहे. कृपया ते बघा आणि लगेच ॲप डाउनलोड करून पुढे आपलं पुढच्या भरतीमध्ये नाव निश्चित करण्यासाठी लगेच ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा व यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.